जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात माकडाचा धुमाकूळ, शाळांमधील विद्यार्थी शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण। माकडाच्या हल्ल्यांमुळे शाळांमध्ये विशेष खबरदारी, दरवाजे बंद ठेवून सुरू अध्यापन। माकडांचा वाढता उपद्रव, शहरातील बहुतांश शाळांना सुट्टी जाहीर। वन विभागासह वन्यजीव मित्रांचे माकडाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। 2-3 दिवसांपासून माकडाचा हैदोस, अद्याप वन विभागाला माकडाला जेरबंद करण्यात अपयश। नंदुरबार शहरात गेल्या 2-3 दिवसांपासून एका माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिकांसह विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हे माकड विविध शाळांच्या परिसरात घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले करत असल्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे। माकडाच्या भीतीमुळे अनेक शाळांमध्ये मुख्य प्रवेशद्वार तसेच वर्गखोल्यांचे दरवाजे बंद ठेवून अध्यापन सुरू ठेवण्यात येत आहे। विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्यास निर्बंध घालण्यात आले असून शिक्षकही सतर्कतेने शैक्षणिक कामकाज पार पाडत आहेत। माकडाचा वाढता उपद्रव लक्षात घेता शहरातील काही शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर केली आहे। या घटनेमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची मागणी होत आहे। दरम्यान वन विभागाच्या पथकासह वन्यजीव मित्र माकडाला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत। मात्र माकड अत्यंत चपळ असल्याने अद्याप त्याला पकडण्यात यश आलेले नाही। वन विभागाने नागरिकांनी माकडाला चिथावणी देऊ नये, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये आणि माकड दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे। शहरात माकडाचा बंदोबस्त होईपर्यंत शाळा प्रशासन आणि पालकांकडून सतर्कता बाळगली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझे नाव वेदिका हितेंद्र पाटील आहे। मी 12वी कक्षामध्ये शिकते। तर काल आमच्या इथे एक वानर आलेलं, ते सगळ्यांवरती अटॅक करत होतं। खूप साऱ्या मुलांना त्याने इंजर्ड पण केलेलं आहे। तर आमच्या कॉलेजमध्ये खूप सारं दहशतचं वातावरण झालेलं आहे। सगळे मुलं घाबरलेले आहे, कारण तो स्कूल कॅम्पसमध्ये फिरतोय आणि क्लासेसमध्ये पण येतोय आणि आम्हाला टीचिंगसाठी पण खूप प्रॉब्लेम होते। टीचर्सला तो लेक्चरमध्ये डिस्टर्ब करतोय। तर मी काइंडली रिक्वेस्ट करते की याच्यावरती काहीतरी सोल्युशन आणावे, कारण की असं ते माकड सगळ्यांना हानी पोहोचवतंय आणि स्कूल कॅम्पसमध्ये शिकवणी देतंय, हे खूप चुकीचे आहे। नमस्कार, माझे नाव हर्षवर्धन गणेश शिंदे। मी श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल या शाळेचा विद्यार्थी। तर खूप एक आठवड्यापासून आमच्या शाळेत माकडांचं प्रमाण वाढत आहे। 3 माकड आमच्या शाळेत येऊन लागले। कालच वनाधिकाऱ्यांची रेस्क्यू टीम आली होती, परंतु त्यांच्या हाती काही ते माकड लागले नाही। आम्ही खूप घाबरून गेलो आणि टीचिंगला खूप प्रॉब्लेम येत आहे। आमचं 10वीचं वर्ष, कृपया वन विभागाने याच्याकडे लक्ष द्यावे
की आमचं 10वीचे फक्त 5 महिने उरलेले, बोर्डाची परीक्षा येत आहे. तर पूर्ण पहिल्या लेक्चर पासून तर 8व्या लेक्चर पर्यंत आम्हाला काहीच शिकवलं गेलं, सगळं माकडांकडे लक्ष केंद्रित होत होतं. कृपया याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय आणावा. आणि काल जस्ट 2 कॉलेजच्या शिक्षकांना माकडाने पाळलं आणि आमचे एक म्हणजे शिपाई त्यांनाही पाळलं. आणि एक शिक्षक मस्ते सर नावाचे, त्यांच्यावर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते वाचून गेले. कृपया वन विभागाने याच्यावर काहीतरी उपाय नोंदवा. मी श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य दीपक सोनोने बोलू इच्छितो. काल आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सकाळी साधारणतः 10-10:15च्या सुमारास एक माकड आलं आणि त्या माकडाने संपूर्ण शाळेच्या बाहेरच्या कॅम्पसमध्ये, तसंच त्यानंतर आतल्या सर्व वर्गांमध्ये ते माकड फिरत होतं. योगायोगाने 11:15 11:30ला ज्यावेळेस शाळकरी मुलं येतात आमचे, तर शाळकरी मुलं आल्यानंतर त्या माकडाने, ते लहान मुलांनी त्या माकडाचं त्यांना एक वेगळा आनंद असतो, तर त्या हिशोबाने ते लहान मुलंही त्या लहान मुलं आपलं माकड त्यांच्या सोबत त्याला डिवचल्यामुळे तो जास्तीत जास्त इकडे तिकडे फिरत होता. तर मी या माध्यमातनं वन विभागाला असं आवाहन करतो की त्यांनी हे जे 2 माकडं फिरतायत सध्या, या माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा. कारण ते माकड अतिशय चपळ आहे. त्या माकडला आपण धरू शकत नाही, पकडू शकत नाही, किंवा त्याला आपण अटकाव करू शकत नाही. शिवाय अनेक शिक्षक त्या माकडाच्या मागे पळताना खाली पडले. परवा ज्या घटना घडल्या, तर तशी घटना, अप्रिय घटना आमच्या इथे तर काही झाली नाही, परंतु त्यामुळे काय होतंय की सगळं वातावरण हे अस्तव्यस्त होऊन राहिलं. म्हणून मी वन विभागाला आवाहन करतो की त्यांनी या दोन्ही माकडांचा त्वरित बंदोबस्त करून त्यांना पकडून त्यांना दूरवरच्या जंगलामध्ये सोडून द्यावं, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. हो, याच्या आधी आम्ही अक्कलकुव्यामध्ये एक माकड रेस्क्यू केला होता. तिथेही त्या माकडाने 8-10 लोकांना बाईट केलेला होता, पण त्यालाही आम्ही सेफली रेस्क्यू केला होता. एवढं त्याला काही दिवसाचा कालावधी लागला होता. इथेही नंदुरबारमध्ये तीच कंडिशन झालेली. 2-3 लोकांना त्यांनी बाईट केलेला आहे, पण 3-4 दिवसापासून आमचे सतत प्रयत्न चालू आहेत. त्याच्या मागोवा आम्ही घेतच आहेत. लवकरच त्याला आम्ही पकडण्यात यश येणार आहे आणि लवकरच तुम्हाला ही बातमी आमच्या मार्फत भेटणार आहे की त्या माकडाला आम्ही सुरक्षित रेस्क्यू करून घेतलेलं आहे. तोपर्यंत लोकांना आमची एवढीच विनंती आहे की लोकांनी जास्त घाबरायचं नाहीये, त्या माकडाच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, किंवा त्याला काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. तुम्ही जास्त जवळ गेले तर तो घाबरू शकतो आणि घाबरल्यावर तो तुमच्यावर अटॅक सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे लोकांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, किंवा त्याला काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा नाही. आता यासाठी आम्ही वन विभागाचे कर्मचारी सुद्धा आहेत, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी भेटतंय. त्यासोबत स्थानिक लेवलचे जे सरपंच मित्र, वन्य प्राणी मित्र आहेत, ते सुद्धा या मोहिमेत आमच्या सहकार्य करत आहेत. त्याच्यामुळे त्याला लवकरच आम्ही पकडणार. त्याला आम्ही मॅन्युअली पिंजरा वगैरे सुद्धा लावतोय. त्याच्यासोबत आमच्याकडे जाळी सुद्धा आहे. याच्या साहाय्याने त्याला पकडण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.